संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने जीवन संपवल्यामुळे देहूत शोककळा पसरली आहे। संत तुकारामांचे 11वे वंशज प्रसिद्ध विख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण देहू गावात आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे। शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला। त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलं। त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। शिरीष महाराज मोरे हे लवकरच विवाहबद्ध होणार होते। त्यांच्या लग्नाचा टिळा कार्यक्रमही नुकताच पार पडला होता। असे असताना त्यांनी अचानक त्यांचे जीवन संपवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, पण यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही। शिरीष महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिरीष महाराजांनी उचललेले हे पाऊल समस्त देहू ग्रामस्थांसाठी आणि मोरे कुटुंबियांसाठी तसेच धार्मिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मोठे नुकसान करणारे आहे। महाराजांचे निधन आकस्मिक झाले आहे। या संदर्भात पोलीस सखोल चौकशी करतीलच, मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले। शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSSचे प्रचारक होते। ते शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते। ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा, असे वादग्रस्त वक्तव्य करून ते चर्चेत आले होते। दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे आणि यामागचे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत।